नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओंकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आज मी तुम्हाला अजून खूप इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे, की आपण जी लास्ट टाईमला जी लेवल्स दिल्या होत्या, त्यानुसार मार्केट एक्झॅक्ट वर्क केलेलं आहे. ऑलमोस्ट 23,700 पर्यंत 750चं आपण टार्गेट दिलं. बरोबर 23,700 मला वाटतं 23,700 पर्यंत मार्केट आले आणि मार्केटने तिथनं एकदा सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा एकदा आता वर चालले. ऑलमोस्ट एक ड्रॅगन फ्लाय डोजी सारखा पॅटर्न बनवलेला आहे आणि हा एक बुलिश पॅटर्न आहे. आणि सध्या जर तुम्ही न्यूज पाहत असेल, की आता इराण आणि यूएस मध्ये जो कॉन्फ्लिक्ट चालू होता, तो कुठेतरी आता थोडासा शांत व्हायच्या मार्गावर आहे. आणि गिफ्ट निफ्टी ही खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे. क्रूड ऑइल आज ऑलमोस्ट 12 ते कितीतरी 12% मला वाटतं पडलेलं आहे. याच्यामुळे काय होऊ शकतं, तर आपल्या निफ्टीवर आता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. तर आता येणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? उद्या समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं. मार्केट फ्लॅट ओपन झाल्यानंतर फ्लॅट म्हणजे काय की 25-30 पॉईंट जर ओपन झालं आणि वर जायला लागलं तर 24,320च्या वर जर मार्केट गेलं तर आपलं पहिलं टार्गेट असणार आहे तिथनं ऑलमोस्ट 24,650 पर्यंत तुम्ही टार्गेट धरून चाला. म्हणजे 300-350 पॉईंटचं टार्गेट हे आपल्याला उद्या किंवा येणाऱ्या सोमवारपर्यंत गुरुवारपर्यंत आपल्याला मिळू शकतं. फ्लॅट ओपन होऊन गेलं. समजा मार्केट 100 पॉईंट गॅप अप झालं आणि मार्केट या फेजमध्ये आलं. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, जोपर्यंत 24,400च्या वर जात नाही मार्केट 450च्या, तोपर्यंत आपल्याला कोणत्याही पोझिशनमध्ये एंटर करायचं नाही. समजा मार्केट ओपन झालं 24,350 किंवा 24,400 समथिंग लेवल, तर अशा वेळेस काय करायचं, मार्केटला नियरेस्ट रेजिस्टन्स कोणता आहे ते आपल्याला बघायचं. तिथे एखादी पुढची पोझिशन भेटतीत का, किंवा तो रेजिस्टन्स ब्रेक करून कॉलची पोझिशन भेटते का हे पाहणं गरजेचं आहे. 24,450 वर आपण कॉलच्या पोझिशनसाठी जाऊ शकतो. आणि त्यानंतर नेक्स्ट आपल्या मुवमेंट असणार आहे 24,670. हे आपलं नेक्स्ट टार्गेट असणार. समजा मार्केट उद्या फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली मार्केट खाली यायला लागलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मार्केटमध्ये काल किंवा आज तुम्ही पाहिलं असेल की ऑलमोस्ट 24,150 जी लेवल आहे मार्केट त्याच्यावरच खेळलेलं आहे. मग आपल्याला काय करायचं, उद्या 24,150च्या जर मार्केट खाली आलं तर आपलं ऑलमोस्ट 23,800 एक 300 ते 400 पॉईंटचं टार्गेट आपल्याला डाऊन साईडसाठी मिळू शकतं. जर समजा एखादी निगेटिव्ह न्यूज आली किंवा मार्केटने ही जी लेवल मी तुम्हाला सांगितलेली 24,150 याच्या जर खाली यायला लागलं मार्केट, गॅप डाऊन होऊन किंवा फ्लॅट ओपन होईल, तर आपल्याला इथे एक पुट साईडची पोझिशन बनू शकते. लेवल्स मार्क करून आता बघा, मी इथे तुम्हाला क्लिअरली इथे दिलेले आहेत लेवल्स, की कोणत्या लेवल्स आपल्याला कॉलसाठी इम्पॉर्टंट आहे. इथे जर गॅप अप झालं या लेवलमध्ये, तर आपल्याला ही लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे, किंवा इथनं जर रेजिस्टन्स घेऊन खाली येऊ शकतं. मोठा गॅप अप झाला किंवा फ्लॅट ओपन होऊन ही लेवल ब्रेक केली तर नंतर नेक्स्ट टार्गेट ही असू शकतं. नंतर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर 24,150 आपल्याला पहिल्यांदा गरजेचं आहे की ब्रेक करणं, किंवा गॅप डाऊन ओपन झालं मार्केट 100-1 पॉईंट तरी पण ही लेवल इथे आहे. मग ही लेवल जर ब्रेक झाली तर ऑलमोस्ट आपलं टार्गेट असणार आहे 23,800. हे आपलं डाऊन साईडसाठी टार्गेट असू शकतं निफ्टीमध्ये. त्यानंतर सेन्सेक्समध्ये तुम्ही पहा, सेन्सेक्स मध्ये एक हॅमर पॅटर्न सारखा बनलेला आहे इथे, आणि इथे एक चांगला सपोर्ट होता या लेवलला. सपोर्टवर बरोबर एक ग्रीन कॅन्डल बनलेली आहे या वीक मध्ये. आता उद्या आपल्याला काय करायचं, यामध्ये मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं लक्षात घ्या, मार्केट आता आहे 78,300 समथिंग. 100 पॉईंट किंवा 100-150 पॉईंट जर सेन्सेक्स असं ओपन होतं 200-300 पॉईंट, आपल्याला काय करायचंय की जोपर्यंत सेन्सेक्स 78,800च्या वर जात नाही, आता 300ला चालू आहे, 300-400 पॉईंटचा जर सेन्सेक्सचा गॅप अप झाला तर 78,800च्या जवळ जर आपल्याला एखादी पुट साईडची पोझिशन भेटली किंवा तिथे मिळाली, किंवा त्या लेवलला जर एखादी पुट साईडचा किंवा बेरिश एखादी कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर तिथं आपल्याला डाऊन साईडसाठी एक चांगलं ट्रेड मिळू शकतो. फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेक केला 78,400 तर आपलं ऑलमोस्ट 400 पॉईंटचं टार्गेट असणार आहे. 78,800 हे आपलं अपसाईडचं टार्गेट असणार. समजा
मार्केट उद्या फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालं आणि ओपन झालं हे ऑलमोस्ट 77,900 किंवा 78,000 ला, म्हणजे 200-300 पॉईंट खाली गॅप डाऊन झालं. तर गॅप डाऊन झाल्यानंतर काय होणार आहे की ही जी लेवल आहे 78,000 याच्या जर खाली मार्केट यायला लागलं तर आपलं नियरेस्ट टार्गेट असणार आहे 77,800. म्हणजे 150 ते 200 पॉईंट्स याच्यामध्ये आपल्याला टार्गेट मिळू शकतो. समजा मार्केट त्याच्याही पेक्षा जास्त गॅप डाऊन झालं किंवा त्याच्याही पेक्षा खाली यायला लागलं तर आपला नेक्स्ट टार्गेट असणार ऑलमोस्ट 77,000 हे आपलं नेक्स्ट टार्गेट असणार इथे. मग आपल्याला अपसाईडला समजा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर फ्लॅट ओपन होऊन झालं किंवा गॅप अप झालं 78,500 600 समथिंग, तर याच्या वेळेस काय करायचं, या 78,800च्या लेवलपर्यंत मार्केटला जाऊन द्यायचं. आणि समजा जर ही लेवल ही ब्रेक केली तर मग आपण फर्दर अजून खूप मोठे टार्गेट्स आहे. इथं आपल्याला अजून 79,600 पर्यंत जाऊ शकतं मार्केट, किंवा त्याच्या नियरेस्ट जर आपण जर खाली पाहायचं घेतलं तर या लेवलला इथे तर इथपर्यंतही मार्केट जाऊ शकतं. 79,500 म्हणजे इथनं ऑलमोस्ट आपल्याला 1200-1300 पॉईंट्स याच्यामध्ये टार्गेट हे मिळू शकतं अपसाईड. फक्त तुम्ही लेवल मार्क करणं किंवा लेवल्स लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं, आणि तुम्ही चार्टवर तुमच्या हे प्लॉट करून ठेवा. आणि थोडंसं व्हिडिओला लाईक करणं, कमेंट्स करणं, त्यांनी काय होईल की मला प्रोत्साहन भेटेल. मी अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस द्यायचा प्रयत्न करेन. एकदम सिंपल ॲनालिसिस. तुम्हाला अजून याच्यामध्ये काय नवीन शिकायचं असेल, नवीन काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही कमेंट्स करत जावा. मी तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवेल. फक्त माझा एकच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांना सिंपल पद्धतीमध्ये नॉलेज मिळावं. ओके. थँक यू.